देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुका याच वर्षी होणार असल्याने या इलेक्शन बजेटकडे आज सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी हे पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडतील। मुंबईत विविध योजनांसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पामध्ये असेल असं सांगितलं जात आहे। शिवाय मागील वर्षात तुलनेत 5 ते 6% यावर्षी बजेटमध्ये वाढ होणार असल्याची माहिती आहे। श्रीमंत पालिकेचा आज अर्थसंकल्प मुंबई पालिकेकडून सुमारे 2 लाख कोटींच्या प्रकल्पाची घोषणा होण्याची शक्यता। गोरेगाव मुलुंड लिंक रोड रस्ते दुरुस्तीच्या तरतुदी अपेक्षित। सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पाणी पुरवठ्यासाठी बोगद्याचे काम किनारपट्टीवरील विशेष तरतुदी। दहिसरपर्यंत रस्ता वाढवण्यासाठी तरतुदी अपेक्षित। शिक्षणाचा स्तर मैदाने आणि बागांची स्थिती सुधारण्यासाठी तरतूद। पाईपलाईन दुरुस्ती पूल सांडपाणी व्यवस्था सुधारण्यासाठी घोषणा अपेक्षित। दवाखान्यांचा विस्तार चाचणीसाठी प्रयोगशाळा रुग्णालयांचा विस्तार अपेक्षित। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत। स्वप्नील, पालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे, मुंबईकरांच्या काय अपेक्षा आहेत या बजेटकडून? नीलम, नक्कीच मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईकरांच्या अनेक अपेक्षा आहेत, मात्र या अपेक्षा मुंबई महानगरपालिका आजच्या अर्थसंकल्पातून पूर्ण करते का असा प्रश्न समोर आलेला आहे। कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर कर प्रणालीवरती फार मोठा जोर असतो। त्यामुळे गेल्या 10 वर्षांमध्ये जास्तीत जास्त कर गोळा करण्यावरती मुंबई महापालिकेचं लक्ष होतं, मात्र कुठेतरी ही कर प्रणाली जी कमी पडते। आता अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प यांच्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च करायचा असेल। एकूणच जे सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत फडणवीस यांच्या विजननुसार आणि मुंबई महानगरपालिका राज्यामध्ये येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या दृष्टीने हा बजेट असणार आहे। त्यामुळे मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करणारा हा बजेट असेल की निवडणुकीचा बजेट असेल, अशा सुद्धा प्रतिक्रिया या मुंबईकरांमध्ये पाहायला मिळतात। मात्र पायाभूत सुविधांवरती मोठ्या प्रमाणात खर्च हा करण्यात येणार आहे, त्यामुळे यासाठी मोठी तरतूद सुद्धा करण्यात येणार आहे। दुसरीकडे झिरो प्रिस्क्रिप्शन आरोग्य विभागामध्ये जो मोठा एक निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधीची गरज लागणार असल्यामुळे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात येणार आहे। हा सर्व निधी उपलब्ध करण्यासाठी मुंबईकरांच्या खिशावरती सुद्धा ताण येण्याची शक्यता आहे, कारण कुठेतरी कर प्रणालीमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकरांना आजच्या या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात सरप्राइजेस मिळतील, मात्र कर मध्ये वाढ करून हे सरप्राइज मुंबई महानगरपालिका मुंबईकरांना देते का असा प्रश्न सुद्धा मुंबईकरांना पडलेला आहे। नीलम जी, स्वप्नील, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।